नमस्कार. माझ्या शिक्षक मित्रांनो, माझ्या भावी केंद्र प्रमुखांनो. केंद्र प्रमुखची परीक्षा संपली. आता जस्ट थोड्या वेळापूर्वी शेवटचा शिफ्ट संपली. 6 शिफ्टमध्ये पेपर झाला. बऱ्याच जणांचे प्रश्न होते, "सर कट ऑफ काय लागेल? रिझल्ट कधी लागेल?" आणि नॉर्मलायझेशनच्या बाबतीमध्ये पण बऱ्याच जणांचे प्रश्न होते. त्या सर्व बाबतीमध्ये कट ऑफ, रिझल्ट, नॉर्मलायझेशन, पेपरची डिफिकल्टी लेव्हल, पेपर 1, पेपर 2 कसं होतं, काय होतं? या सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित शांततेत ईच अँड एव्हरी गोष्टीवर डिटेलमध्ये बोलणार आहे. माझं नाव ज्ञानदेव वराडे, मास्टर टीचर. हे जे आपलं YouTube चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लेक्चरला लाईक, शेअर वगैरे करून घ्या. सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये आपण चर्चा करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तर व्हिडिओची सुरुवात करण्याअगोदर मला काही 2-3 गोष्टी महत्त्वाच्या बोलायची इच्छा आहे. त्याच्यावर मला असं वाटतं की आज बोलणं गरजेचं आहे. ते महाराष्ट्रात ही एका प्रकारची ऐतिहासिक घटना आहे असं म्हणेल. केंद्र प्रमुख परीक्षा. वर्षानुवर्ष झालेली परीक्षा अवघ्या 7 दिवसात घेण्यात आली. म्हणजे जिल्हा परिषदची परीक्षा, जिल्हा परिषदची निवडणुका बऱ्याच म्हणजे परीक्षांवर बऱ्यापैकी मागच्या 3 वर्षापासून प्रश्नचिन्ह चालू होतं. पण काही लोकांच्या म्हणजे मी असं म्हणेल, की त्याच्यात राजेंद्र खैरनार सर यांचा मोलाचा वाटा मी कन्सिडर करतो. त्यांचाच हा मेसेज आहे मी तुम्हाला जो दाखवण्याचा प्रयत्न करतोय, की जी वर्षानुवर्ष लटकलेली परीक्षा आहे, ती 7 दिवसात घेण्यात आली. हा फक्त योगायोग नव्हता. मी असं म्हणेल, की हा सामूहिक इच्छाशक्तींचा विजय होता. मागच्या बऱ्याच दिवसापासून मंत्रालयातले दौरे असू द्यात, पुण्यातील मीटिंग असू द्या, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेळोवेळी घेतलेल्या भेटी असू द्यात, बरेच लोकप्रतिनिधी असतील, त्याच्यात बरेच आमदार, खासदार, अधिकारी या सर्वांना भेटीगाठी असेल. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये जी कोर टीम आहे, राजेंद्र खैरनार सरांची जी कोर टीम आहे, यांच्या समन्वित प्रयत्नामुळेच हे शक्य झालं, मी असं म्हणेन. बरोबर आहे. मी असं म्हणेल, की हा एका व्यक्तीचा नव्हे तर सामूहिक प्रयत्नांचा प्रयत्न. सगळ्यांनी मिळून सामूहिक प्रयत्न केले, जी कोर टीम असेल. या प्रक्रियेत मोलाचा सिंहाचा वाटा उचलणारे लोकप्रिय आदरणीय शिक्षक मंत्री यांचे मी विशेष आभार मानतो. म्हणजे शिक्षक मंत्र्यांनी जर पुढाकार घेतला नसता, तर मी असं म्हणेल, की ही परीक्षा अजूनही पुढच्या 2 वर्ष सुद्धा झाली नसती. त्यात तसेच प्रशासनाने दाखवलेली तत्परता त्यांच्यासुद्धा म्हणजे जे प्रशासन आहे त्यांनी पण आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सुद्धा तत्परता दाखवली. तर त्या सर्वांचे सुद्धा मी इथं मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. त्याच्यानंतर मी असं म्हणेल, की हा एक संघर्ष, त्याग आणि एकजुटीतून घडलेला इतिहास आहे. म्हणजे भरपूर संघर्ष होता. गेली 3 वर्ष असंख्य शिक्षक एका ध्येयासाठी झगडत होते. मी बऱ्याच जणांच्या यांच्या पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये असेल. मला काही जणांची नावं जर घ्यायची राजकारणात राजेंद्र खैरनार सर तर त्या ह्या सगळ्या टीमचे लीडर मी असं म्हणेल. पण बरेच जण एम.जे. शेंडे सर असतील, नाना सोलनकर सर असतील किंवा रवींद्र लेंबे सर असतील किंवा इतर बरेच जण ह्या मागच्या गेल्या 3 वर्षापासून असंख्य शिक्षक हे एका ध्येयासाठी झगडत होते. या प्रवासात आपण त्यांचा त्याग पाहिला, अश्रू पाहिले, कुटुंबापासून दूर गेलेले दिवस पाहिले, स्वतःच्या इच्छा बाजूला मी असं म्हणेन ठेवलेला माणूस पाहिले. म्हणजे भरपूर काही सहन करावं लागलं. ही फक्त परीक्षा नव्हती, हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक संघर्ष होता म्हणेल मी ह्या टीमचा. कारण 3 वर्षापासून बरेच जण या परीक्षांसाठी झगडत होते. आज निकालाबद्दल कोणीच ठाम सांगू शकत नाही. म्हणजे निकाल कसा लागेल, किती मार्काचा कट ऑफ लागेल त्याच्यावर तुम्ही बोलणार आहे. पण ठाम असं काही सांगता येत नाही. पण एक वाक्य सगळ्यांच्या तोंडी होतं ते म्हणजे काय, की पेपर सर्वांना सोपा गेला. पेपर सोपा होता. सोपाच होता. त्याच्यावर काही दुमत नाही, सोपाच होता. कारण म्हणजे आता काय याच्यात झालं कसं सोपं असण्याने अवघड असेल तुम्ही असाल काय? कारण आता इथं बघा कारण 3 वर्ष तयारी करणारे, 3 महिने झटणारे आणि अगदी शेवटचे 10-20 दिवस, 30 दिवसापासून तयारी करणारे सगळे आता एकाच बरोबर आहे. म्हणजेच मी असं म्हणेल, की पेपरनं सगळ्यांना एका प्रकारची समान संधी अवेलेबल करून दिली. सगळे आज एकाच रेषेवर उभे आहेत. पेपर संपल्यावर सर्वांचे एकच वाक्य होतं, पेपर सोपा होता. बरोबर आहे. हा खरा विजय कुठे आहे माहिती आहे? म्हणजे सोपा होता. पण मी असं म्हणेल, की खरा विजय कुठे आहे माहिती आहे का? की आपण हार मानली नाही. आपण शेवटपर्यंत उभं राहिलो. आपण ही लढाई पूर्ण केली. पूर्ण केली. केंद्र प्रमुख परीक्षा घेणं ही एक जी लढाई होती, ती सर्वांनी मिळून पूर्ण केली. आता पुढे जायचं झाल्यास मी असं म्हणेन आता एक महत्त्वाची गोष्ट आहे. काही जण यशस्वी होतील, काहींना अपयश येईल. जे यशस्वी होतील त्यांचं अभिनंदनच आहे. पण ज्यांनी अपयश आलं, ज्यांच्या पदरी अपयश पडलं त्यांनी निराश होऊ नये. हा प्रवास वाया जात नसतो. हा केलेला अभ्यास वाया जात नसतो. या परीक्षेसाठी घेतलेली मेहनत वाया जात नसते. ही मेहनत पुढचा मार्ग नक्कीच उजळते. ही परीक्षा संपली, पण आपली जिद्द, आपली एकजूट, आपला संघर्ष हाच आपला खरा विजय मी असं. आता मी शेवटी एवढंच म्हणेल. आज एक मोठं ओझं उतरलंय. मोठं ओझं होतं. म्हणजे 3 वर्षापासून आपण ज्या परीक्षेसाठी तयारी करत होतो, ती परीक्षा संपली. एक मोठं ओझं उतरलंय. एक मोकळा श्वास घ्या.
आपण या बंधनातून मुक्त झालो आहोत. निकाल काहीही असू द्या. निकाल लागेल, लवकरच लागेल, काहीही असू द्या. आपल्यातलाच कोणीतरी केंद्रप्रमुख होणार आहे. आपल्यातलाच कोणीतरी म्हणजे जो असं म्हणेल, की जो ह्या संघर्षातून पुढे आलेला आहे, ज्याने ह्या परीक्षेसाठी संघर्ष केलेले, ज्याने या परीक्षेसाठी खरंच मेहनत घेतलेली, तोच कोणीतरी केंद्रप्रमुख होणार आहे. त्याच्यामुळे हा विश्वास ठेवा आणि मी असं म्हणेल, की परीक्षा संपली आहे. त्याचं एक मी असं म्हणेल थोडंसं रिलॅक्स व्हा. बाकी आता राहिलं पेपरचं एनालिसिस जे त्या सगळ्या गोष्टी मी समोर मांडणारच आहे. पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त वेळ नाही घेणार. 10-15 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी इत्थंभूत छोट्या-छोट्या गोष्टीचं बारकावे लक्षात घेऊन एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजेल अशा गोष्टीचं मी तुमच्यासमोर मांडणारच आहे. तर पेपरचं एनालिसिस पासून सुरुवात करतो. पेपर एनालिसिस कशा पद्धतीचं होतं 6 शिफ्टचं एक सगळ्यांसोबत बऱ्याच मी काल सेंटरवरही गेलो होतो. बऱ्याच लोकांना भेटलो. बऱ्याच जणांच्या भेटीगाठी झाल्या. बऱ्याच जणांचे फोन कॉल झाले. बऱ्याच जणांचे मेसेज झाले. त्या सगळ्यांच्या याच्यातून मी एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचलोय. आता ते कन्क्लुजन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. पेपर एनालिसिस तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो पहिलं. सगळ्या शिफ्टचं मिळून बरं का, सगळ्या शिफ्टचं पेपर. मी असं म्हणेल, की बरेच जणांचं असं होतं, की पेपर सोपा होता. हो, सोपाच होता. तर रिझनिंग आणि मॅथ हा माझा विषय म्हणून सुरुवातीला त्याच्यापासून सुरुवात करतो. रिझनिंग आणि मॅथचे मी असं म्हणेल अप्रॉक्सिमेटली 50च्या आसपास क्वेश्चन होते. 50 ते 55 क्वेश्चन कशा पद्धतीचे होते? सगळ्या शिफ्टला. सिटिंग अँड पझल 10 मार्क. म्हणजे आता कोणा जणाला काही शिफ्टला 2 सिटिंग, काही शिफ्टला 2 सिटिंग विचारलं, काही शिफ्टला 2 पझल विचारले, काही शिफ्टला 1 सिटिंग, 1 पझल विचारलं. पण सोप्या लेव्हलचे प्रश्न होते. मग थोडं पण व्हेरी झालं थोडंफार, पण एक अप्रॉक्सिमेटली 10 प्रश्न सिटिंग अँड पझलवर होते. नॉन व्हर्बल रिझनिंग ज्याला आपण डायग्रामचे प्रश्न म्हणतो, त्याच्यावर 5 ते 7 प्रश्न होते. अॅड्रेस बेस्ड क्वेश्चन त्याच्यावर 5 ते 7 प्रश्न होते. कोडिंग 5 प्रश्न होते. काही जणांना चायनीज कोडिंग विचारलं, काही जणांना कंडिशनल कोडिंग विचारलं. अल्फा न्यूमरिक सीरीजवर 5 प्रश्न होते. इनइक्वालिटी आपली चप्पलवाली मेथड त्याच्यावर 4 ते 5 प्रश्न होते. सिलॉजिझमचे 4 ते 5 प्रश्न होते. मिसलेनियस रिझनिंग याच्या व्यतिरिक्त सिंगल क्वेश्चन छोटे-मोठे अल्फाबेट चेंज करा, मागं-पुढं करा याच्यावर आधारित 4-5 क्वेश्चन होते. हे झालं रिझनिंग. त्याच्यानंतर नंबर सीरीजचे 5 क्वेश्चन जवळपास, सिम्प्लिफिकेशनचे 3 ते 4, अप्रॉक्सिमेशन ते 3 ते 5 यांचे टोटल मारले तर जवळपास एक 50 ते 55च्या आसपास मॅथ आणि रिझनिंग होतं. बरोबर. आता एवढं जे मी सगळ्यांसोबत चर्चा करून, बऱ्याच शिक्षक मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत चर्चा करून, बऱ्याच केस सेंटरवर जाऊन मी एवढं मी स्वतः पेपर दिलेला नाही. हे मला ज्या लोकांनी सांगितलं त्यांच्या माध्यमातून मी हे तुमच्यासमोर मांडतोय. अशा पद्धतीचं 50 ते 55 क्वेश्चन होते. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन आठवत असतील, आता जे मी सगळ्यांच्या मतातून या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन आठवत असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. म्हणजे सांगू शकता क्वेश्चन कसा होता. सगळं सरळ टाकू शकता. सिटिंग अरेंजमेंट कशी होती, पझल कसं होतं, सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हां. आणि हे पण कळवा, की माझे हे प्रश्न सोडवत असताना, मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न सोडवत असताना माझ्या लेक्चरचा फायदा झाला का? कसा झाला? ते पण नक्की कमेंट मी ज्या काही शॉर्टकट, ज्या काही ट्रिक्स तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, शिकवल्या, बॅचेसमध्ये शिकवल्या, YouTubeला पण शिकवल्या आणि मी असं म्हणणार नाही, की ज्यांनी मी असं म्हणेल, की ज्यांनी लेक्चर अटेंड केले माझे व्यवस्थित, त्यांना हे 50 ते 55 पैकी त्यांचा 1 पण मार्क जाणार. एक सिंगल मार्क सुद्धा जाणार नाही, ज्यांनी व्यवस्थित लेक्चर अटेंड केलं. शेवटी 4-5 दिवस आपण YouTubeला पण बरंच काही देण्याचा प्रयत्न केला. त्या लेक्चरचा पण बऱ्याच जणांना फायदा झाला. तर त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा, की मॅथ आणि रिझनिंगच्या माझ्या लेक्चरचा कितपत फायदा झाला. म्हणजे माझ्या कार्याची पोचपावती ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवावी अशी माझी रिक्वेस्ट असेल सर्वांना. ठीक आहे. आता पुढे जात असताना सेंटरवर गेलो होतो. बरेच शिक्षक मित्र भेटले. सर्वांच्या तोंडी एकच वाक्य होतं, "सर तुमच्या व्हिडिओचा खूप फायदा झाला." म्हणजे बरेच जण भेटले. म्हणजे हे ऐकून मला खरंच आनंद झाला, की म्हणजे मी केलेलं कार्य त्याची तुम्हाला काहीतरी मदत होऊ शकली, त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकला. आता त्यात एक दुःखही वाटलं. बरेच जण म्हणत होते, "सर तुम्ही आम्हाला थोडे अगोदर भेटायला पाहिजे होते. आम्ही तुम्हाला खूप उशिरा बघितलं. शेवटचे 4-5 दिवस राहिले तेव्हाच तुमच्या व्हिडिओच्या लिंक आमच्यापर्यंत पोहोचल्या. पण तरी पण शेवटच्या 4-5 दिवसात, शेवटच्या 2-3 दिवसात आम्ही जेवढं करता येईल तेवढं केलं." तर मी असं म्हणतो, ठीक आहे, इथून पुढे आपल्याला भरपूर परीक्षांची सोबत तयारी करायची. ही एकुलती एक परीक्षा नाही आपल्या आयुष्यातली. इथून पुढे भरपूर परीक्षांची तयारी करायची. त्यात सर्वात महत्त्वाची मी असं म्हणेल टी परीक्षा, जी आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्वांना द्यावी लागणार आहे, ती टी परीक्षा. त्यासाठी टी लागणाऱ्या सर्व बॅचेस आपल्या मास्टर टीचर ॲपवरती अवेलेबल आहेत. बरोबर आहे. मला काल बरेच जण शिक्षक मित्र बरेच जण म्हणत होते, "सर तुमच्या टी बॅचेसची माहिती सुद्धा आम्हाला येणाऱ्या एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून द्या." तर त्याच्यावर सुद्धा एक 30 सेकंद ह्या व्हिडिओमध्ये बोलून घेतो, की आपण येणाऱ्या ही सी परीक्षा संपल्यानंतर येणाऱ्या 9 फेब्रुवारीपासून आपण टी बॅच चालू करतोय. कार्यरत शिक्षकांसाठी जी स्पेशल अशी बॅच आहे, गुरुजी टी बॅच म्हणून. गुरुजी टी बॅच असं आपण तिला नाव दिलंय. बॅचमध्ये काय भेटणार आहे तुम्हाला? तर सर्व विषयाचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहे.
सर्व आतापर्यंत झालेल्या 2013 पासून 2025 पर्यंत झालेल्या सगळ्या पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन भेटणार आहेत. म्हणजे टीईटीचे झालेले सगळे पेपरचे व्हिडिओ सोल्युशन असेल, टेस्ट सिरीज असेल, सीटीटी पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन, सीटीटी टेस्ट सिरीज असेल. म्हणजे ही अशी बॅच आहे की जी बॅच घेतल्यानंतर तुमची टीईटी प्लस सीटीटी दोन्हीची सोबत तयारी होणार आहे. मॅक्झिमम फोकस टीईटीवर असणार आहे. सीटीटीचे लेक्चर तुम्हाला कंप्लीट रेकॉर्डेड स्वरूपात भेटणार आहे. टीईटीचे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात होणार आहे. बॅचची फीस खूप मिनिमम आपण ठेवण्याचा प्रयत्न केलाय, फक्त 3,000 रुपये. सगळे अनुभवी तज्ज्ञ आहेत, सगळे शिक्षक लोक जे तुम्ही माझा स्वतःचा अनुभव घेतलाय केंद्र प्रमुखच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न आलेत त्याच पद्धतीनं टीईटीची ज्यांनी ज्यांनी आमच्यासोबत तयारी केली तर त्या लोकांना आम्ही आतापर्यंत हजारो रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला ह्या टीईटी मधून. म्हणजे आम्ही बोललो होतो टीईटीच्या बॅचेस सुरू करत असताना की टीईटीचा टक्का महाराष्ट्रात नक्की वाढेल, रिझल्टचा टक्का महाराष्ट्रात नक्की वाढेल. आणि काल टीईटीचा निकाल सुद्धा लागला आणि त्याच्यात सुद्धा दिसून आलं की टीईटीचा टक्का खूप वाढलाय. आणि इथून पुढे सुद्धा टीईटी पास करण्यामध्ये ज्यांना ज्यांना आमच्या माध्यमातून तयारी करायची त्या सर्वांसाठीची ही बॅच आहे. ही बॅच सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकता. तुमचे जे मित्रमैत्रिणी टीईटीची तयारी करताय त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकता. चला पुढे जाऊयात आपण. आता गणित बुद्धिमत्तावर आपण बोललो, गणित बुद्धिमत्ताचा पॅटर्न कशा पद्धतीचा होता. आता दुसरं याच्यानंतर मी असं म्हणेल की आता गणित बुद्धिमत्ताचे एक अप्रॉक्सिमेटली 50 ते 55 क्वेश्चन आणि पेपर 1 मध्ये जे पेपर 1 चे जे 100 क्वेश्चन होते त्याच्यातल्या त्या 100 पैकी 45 ते 50 क्वेश्चन हे असे होते की त्याच्यातले मराठीवर मी असं म्हणेल की अप्रॉक्सिमेटली 10 ते 15 प्रश्न, इंग्लिशचे अप्रॉक्सिमेटली 15 ते 20 प्रश्न, 2-3 मागे पुढे घेऊ शकता. सायकोलॉजीचे एक अप्रॉक्सिमेटली 15-20 ते पण सायकोलॉजीचे बऱ्यापैकी प्रश्न उपयोजनात्मक पण होते आणि काही थेरॉटिकल प्रश्न पण होते. सायंटिस्ट त्यांचे नावं वगैरे. सायकोलॉजी बऱ्यापैकी थोडंसं अवघड होतं. म्हणजे बऱ्याच जणांचा जो फीडबॅक सायकोलॉजीच्या बाबतीत होता तो थोडासा अवघड होता. सायकोलॉजीचे तुम्हाला जे प्रश्न आठवतात तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ज्यांनी ज्यांनी पेपर दिलाय कशा पद्धतीचे सायकोलॉजीचे प्रश्न होते, मराठीचे प्रश्न कसे होते, इंग्लिशचे प्रश्न होते ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पण मी असं म्हणेल की मराठी आणि इंग्लिशचे प्रश्न बऱ्यापैकी सोपे होते. सायकोलॉजीचे प्रश्न थोडेसे अवघड होते. म्हणजे अशा पद्धतीचा गणित आणि बुद्धिमत्ता जवळपास 55च्या आसपास आणि हे 3 सब्जेक्ट मिळून जवळपास 45च्या आसपास अशा पद्धतीचा पेपर 1 100 मार्काचा होता आपला. बरोबर. त्याच्यात थोडंफार तुम्ही 2-5 मार्क कमी जास्त शिफ्टनुसार कन्सिडर करू शकता. म्हणजे ते 95चं 195 पर्यंत पण येऊ शकतं, 105 पर्यंत पण जाऊ शकतं थोड्याफार प्रमाणामध्ये. आता दुसरा राहिला मुद्दा पेपर 2 चा. तर पेपर 2 चे 100 क्वेश्चन हे मॅक्झिमम ऍप्लिकेशन बेस म्हणजे मी असं म्हणेल उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो आपण. म्हणजे थिअरी कमी होती आणि उपयोजनात्मक प्रश्न जास्त होते. आता बऱ्याच जणांचं म्हणणं सर चालू घडामोडीवर विचारलं नाही, क्रीडा घडामोडी विचारला नाही, संस्था विचारल्या नाही. पण मी असं म्हणेल की त्या संस्थांचे उपयोजनात्मक कार्य विचारले, क्रीडा घडामोडीवर आधारित उपयोजनात्मक तुम्हाला प्रश्न विचारले. म्हणजे थिअरी कमी आणि उपयोजनात्मक प्रश्न तुम्हाला भरपूर विचारले होते. आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सिलेबसला धरून पेपर नव्हता एक्झॅक्टली. तर मी असं म्हणेल की हा काही अंशी तसं म्हणता येऊ शकतं. पण सिलेबसला धरून होता पण उपयोजनात्मक होता असं मी म्हणेल त्याला. थोडंसं त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. ह्या पेपर 2 च्या बाबतीत पण जे प्रश्न तुम्हाला आठवतात ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे जेणेकरून एक प्रश्नाचं एक काय म्हणता येईल एक क्वेश्चन बँक आपल्या कमेंट बॉक्समध्ये तयार होईल. जेणेकरून आपल्याला इथून पुढच्या तयारी करण्यासाठी आम्ही त्याच क्वेश्चन बँकच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा इथून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा गाईड करता येईल. म्हणजे तुमच्या माध्यमातून येणारे क्वेश्चन नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. पेपर 2 मी असं म्हणेल की उपयोजनात्मक प्रश्न होते आणि सोपे प्रश्न होते. म्हणजे आता पेपरवर डिस्कस करण्यासारखं खूप काही नाहीये कारण पेपर सोपा होता. म्हणजे आता पेपर अवघड असतात मग म्हणलं गेलं असतं की हा प्रश्न असा आला होता, तो प्रश्न तसा आला होता, तो प्रश्न तसा आला होता. पण पेपर एवढा सोपा होता की प्रश्न कसे होते ते डिस्कस करणं गरजेचं पण आहे. म्हणजे सगळेच प्रश्न बऱ्यापैकी सगळ्यांना जमत होते. मग आपण थोडंसं आता नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. हा मुद्दा कन्क्लूड करून की पेपर सोपा होता आणि 6च्या 6 शिफ्टचा पेपर सोपाच होता. मग पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या. मग आता जायचं आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा कोणता? कट ऑफ काय लागेल? आता कट ऑफ काय लागेल हे थोडं अवघड काम आहे बरं का. म्हणजे हे प्रेडिक्ट करणं थोडंसं अवघड काम आहे कारण याच्यात बरेच फॅक्टर असतात. तर बरेच फॅक्टर कशा पद्धतीचे असतात कट ऑफचा अंदाज घेण्यामागे आता सेंटरवर बाहेर गेल्यानंतर बरेच जण म्हणतात सर मला पेपर एवढा सोपा गेला, मी एवढे सोडवले, मी एवढे सोडवले. बरेच जण म्हणतात 200च्या 200 सोडवले, 200च्या 200 बरोबर सोडवले अक्षरशः. आता आता याच्यात नेमकी किती सत्यता आहे? जे बोलताय आता सत्यता म्हणजे बोलणं खोटं कोणी बोलत नसतं, पण काय असतं ना बऱ्याच प्रश्नाची उत्तर आपल्याला माहिती जी आपल्याला जी वाटतात ती नसतात. असं पण बऱ्याच वेळेस होतं. हां, गणित बुद्धिमत्तांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो, पण उपयोजनात्मक प्रश्नांच्या बाबतीत, इंग्लिशच्या बाबतीत थोडंफार, त्याच्यानंतर जे थोडंफार थेरॉटिकल नॉलेज आहे, कधी-कधी आपल्याला वाटतं आपलं बरोबर आहे, पण आपलं बरोबर नसतं. म्हणजे आता हे फॅक्टर आहे. आता मी हा कट ऑफचा अंदाज जो लावतोय, माझ्यापर्यंत जे मतमतांतर आले, ज्या लोकांसोबत मी बोललो, त्या सगळ्यांसोबत मी चर्चा केली. वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या लोकांसोबत चर्चा केली. सगळ्या शिफ्टच्या लोकांसोबत चर्चा केली. आता हा चर्चेतून काढलेला एका प्रकारचा अंदाज आहे मी असं म्हणेन.
याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आकडा सांगतो मी तुम्हाला काय असला पाहिजे, पण याच्या डिस्ट्रिक्ट वाईज थोडाफार बदल होऊ शकतो. जो आकडा मी तुम्हाला सांगणार आहे त्याला +-10 कन्सिडर करून चाला. जो सांगणार आहे तो +-10 कन्सिडर करून चाला. हा माझा प्युअर अंदाज आहे आणि पुन्हा मी डिस्क्लेमर देतोय, याला स्टार करतोय बरं का, स्टार. हा अंदाज आहे, अंदाज आहे बरं का. म्हणजे ह्या अंदाजावरनं म्हणजे काही जण म्हणतील तुम्हाला कोणी सांगितलं असं झालं का, हा अंदाज चुकलात मला उद्या भविष्यात ट्रोल नका करू पुन्हा. की काही जणांचं असतं काही सांगितलं यांनी, तसं नाही. हा अंदाज आहे. तुम्हाला जस्ट एक लेवल अंदाज येण्यासाठी मला असं वाटतं कुठंतरी 145च्या आसपास कट ऑफ लागला पाहिजे. मग आता याच्यात जिल्ह्यानुसार, जागानुसार थोडाफार बदल होऊ शकतो. 5 मार्क, 10 मार्क मागं पुढं. पण 145, 150, 140, 135, 155 म्हणजे 135 ते 155च्या दरम्यान. म्हणजे 145 ला मी बेस पकडतोय. 145 पासून 155 पर्यंत जाऊ शकतो. 135 पर्यंत पण येऊ शकतो. हा असा कट ऑफ असला पाहिजे. हा प्युअर अंदाज आहे. ओके. हा मुद्दा क्लिअर झाला असावा अशी अपेक्षा करतो. आता तुमचा अंदाज पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुमच्या जिल्ह्यानुसार. म्हणजे तुम्ही बरेच जण काय असतात आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जे तुमचे हुशार मित्रमंडळी असतात, जे हुशार शिक्षक लोक असतात, त्यांचे अटेम्प्ट किती झाले पहा. बऱ्यापैकी ॲव्हरेज लोकांचे अटेम्प्ट किती झाले पहा. तुमच्या तुमच्या चर्चेत नाही तुम्हाला जिल्ह्या वाईज लोकांचे ग्रुप पण असतात. तिथं पण तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की कोणी किती अटेम्प्ट केले, काय केले. तुमचा अंदाज सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा अंदाज आणि तुमचा अंदाज मॅच होतो का बघूया. टाका कमेंट बॉक्समध्ये नक्की. ठीक आहे. पुढे जाऊ. आता दुसरा मुद्दा त्याच्यानंतरचा रिझल्ट कधी लागेल? हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कट ऑफ किती लागेल हा एक मुद्दा झाला. रिझल्ट कधी लागेल? आता रिझल्ट आय-बी-पी-एसची स्टँडर्ड टाईमलाईन जी असते मॅक्सिमम परीक्षांसाठीची ती असते 45 दिवसाची. म्हणजे आय-बी-पी-एस 45 दिवसाच्या आत निकाल लावतो. 45 दिवसाची टाईमलाईन म्हणजे 45व्या दिवशी नाही. 45व्याच दिवशी निकाल लागेल असं नसतं. 45 दिवसाच्या आत. आता याला पुन्हा एक काय समजतं, कुणी काही कुरापती नाही केल्या तर, कुणी काही काळ्या नाही केल्या तर. आता तुम्ही म्हणसाल म्हणजे नेमकं काय? आता तुम्हाला माहिती आहे की केंद्र प्रमुख परीक्षेचा इतिहास बघता बरेच जण कोर्टात, बऱ्याच जण भानगडी, पेपर असा झाला, पेपर तसा झाला, यांनी घेतला नव्हता पाहिजे, त्यांनी उगाच रिकामे कामं कोणी नाही केले तर, याच्यावर कोणी स्टे आणण्याचा प्रयत्न नाही केला तर 45 दिवसाच्या आत निकाल लागला पाहिजे. पण एवढं तुम्हाला सांगतो पुन्हा, आय-बी-पी-एसचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की आय-बी-पी-एसने 15 दिवसात पण निकाल लावलेले, 20 दिवसात पण निकाल लावलेले. म्हणजे मागच्या 2022च्या टेटचा निकाल 22व्या दिवशी टेटचा निकाल लागला होता मागच्या 2022च्या. म्हणजे आय-बी-पी-एस तेवढा म्हणजे तिथं 3 लाख लोकांनी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल त्यांनी 22 दिवसात लावला होता. बरोबर. आता ही परीक्षा तर जवळपास 50-60 हजार लोकांनी दिलेली. मग याचा निकाल त्यांना म्हणजे लावायचा झाला तर 20 दिवसात पण लावू. मग इथं काय एम-एस-सीची इच्छा पाहिजे. म्हणजे परीक्षा परिषदेची इच्छा पाहिजे. परीक्षा परिषदेने आय-बी-पी-एसला तसं थोडंसं सांगितलं पाहिजे की आम्हाला निकाल लवकर पाहिजे. आय-बी-पी-एस लवकर निकाल देऊ शकतं. आता या बाबतीत मी जी कोर टीम आहे, मी असं म्हणेल, कोर टीमला रिक्वेस्ट करेल, त्यात खैरनार सरांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही परीक्षेसाठी पुढाकार घेतला होता. ह्या गोष्टीसाठी पण पुढाकार घ्या. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोतच. या कोर टीमने पुढाकार घ्या आणि परीक्षा परिषदेला रिक्वेस्ट करा. भुसे साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा आणखी कोणाच्या माध्यमातून असेल की लवकरात लवकर निकाल लावा आणि हे एकदाचं मागच्या 3 वर्षापासून पेंडिंग पडलेलं केंद्र प्रमुख पद जे आहे ते लवकरात लवकर भरली जावी. तर रिक्वेस्ट करतो परीक्षा परिषदेला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षा परिषदेपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. त्यांना माझी सगळ्या शिक्षक मंडळीच्या वतीने रिक्वेस्ट आहे की फेब्रुवारी एंडपर्यंत निकाल लावा. मला असं वाटतं जर परीक्षा परिषदेची इच्छा असेल तर फेब्रुवारी एंडपर्यंत निकाल लागू शकतो. तेवढी परीक्षा परिषदेने तत्परता दाखवली पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे नॉर्मलायझेशनचा मुद्दा. नॉर्मलायझेशन काय असतं? बऱ्याच जणांच्या मनात ते पडले. 6 शिफ्टमध्ये पेपर झालाय. 2 दिवस पेपर झाले. 6 शिफ्टच्या स्वरूपात पेपर झाले. मग पहिल्या शिफ्टवाल्यांना दुसऱ्या शिफ्टवाल्यांना फायदा होतो का? पहिल्या शिफ्टला पेपर माहीत झाला, दुसऱ्या शिफ्टला माहीत झाला. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे पहिल्या शिफ्टला पेपर माहिती नव्हता, दुसऱ्या शिफ्टला पेपर माहीत झाला, तिसऱ्या शिफ्टला पेपर माहीत झाला. दुसऱ्या दिवशी पेपर देणाऱ्यानं पहिल्या दिवसाचे पेपर माहिती झाल्यानंतर त्यांना एका दिवसाचा एक्स्ट्रा वेळ भेटला. बरोबर आहे. तेवढ्या एक्स्ट्रा दिवसामध्ये त्यांनी जे प्रश्न जशा पद्धतीचे प्रश्न आले होते त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस केली. मग त्यांना एक्स्ट्रा फायदा होतो का? आता ह्या सगळ्या गोष्टीचं एक छोटंसं मी गणितीय स्वरूपात तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. की नॉर्मलायझेशन कसं असतं, काय असतं आणि त्याचा कशा पद्धतीनं फायदा तोटा होतो. कोणाला फायदा तोटा होतो. मी असं म्हणतो फायदा कोणाला नसतो आणि तोटा कोणालाच नसतो. ते एका गणितीच्या स्वरूपात काही आकडे घेऊन मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा टोटल 2 डेज होत्या, 6 शिफ्ट होत्या. प्रत्येक शिफ्टच्या डिफिकल्टीमध्ये थोडाफार बदल होता. किंचित नव्हता मी असं म्हणेल तसा. पण मी असं म्हणेल की एक 2%, 1% बदल थोडाफार असतो. पण किंचित त्याला नगण्य म्हणावं लागतं. त्याच्यानंतरचा मुद्दा असतो नंतर ज्यांचा पेपर झाला त्यांचा काय फायदा? अगोदर ज्यांचा पेपर झाला त्यांचा काय फायदा? भेदभाव होण्याची शक्यता आहे का? काहीच नाही. मी असं म्हणेल की कोणालाच फायदा नसतो आणि कोणालाच तोटा नसतो.
कसल्याही प्रकारचा भेदभाव याच्यामध्ये होत नसतो. IBPS या बाबतीमध्ये पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने काम करतं. आता तो पारदर्शक पद्धतीने काम करण्यासाठीचा त्यांचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. हा फॉर्म्युला आता तुम्हाला तो स्टॅटिस्टिकल टूलचा फॉर्म्युला ठरलेला आहे. मी तुम्हाला त्याला कॉमन लँग्वेजच्या स्वरूपात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, की नॉर्मलायझेशनचा कुणालाच तोटा नाही, कुणालाच फायदा नाही. कॉमन लँग्वेजमध्ये तुम्हाला म्हणजे सगळ्यांना समजेल अशा भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये काही फॅक्टर जे कन्सिडर केले जातात ते म्हणजे कसे, ॲव्हरेज मार्क ऑफ शिफ्ट ऑफ स्पेसिफिक शिफ्ट, म्हणजे तुमच्या शिफ्टचे ॲव्हरेज मार्क. समजा तुमच्या 6 शिफ्ट झाल्या, तर 6 शिफ्टचे पहिल्या शिफ्टचे ॲव्हरेज मार्क, दुसऱ्या शिफ्टचे ॲव्हरेज मार्क, म्हणजे प्रत्येक शिफ्टचं ॲव्हरेज काढलं जातं बरं का. त्याच्यानंतर ॲव्हरेज मार्क ऑफ टॉप 1% स्टुडंट ऑफ शिफ्ट, त्याच्यातले टॉपर 1% जे असतं का त्यांचे वेगळे मार्क काढले जातात. ते का बरं काढले जातात ते पण तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न सांगतो. पुढे ॲव्हरेज मार्क ऑफ शिफ्ट्स ऑफ ऑल शिफ्ट, मग सगळ्या शिफ्टचं ॲव्हरेज काढलं जातं. त्याच्यानंतर ॲव्हरेज मार्क ऑफ टॉप 1% स्टुडंट ऑफ ऑल शिफ्ट, म्हणजे 1% प्रत्येक शिफ्टचं, आणि त्याच्यानंतर 1% सगळ्या शिफ्टचं, म्हणजे टॉपरचं पण वेगळं ॲव्हरेज काढलं जातं. मग स्टँडर्ड डेव्हिएशन पण तिथं कन्सिडर केलं जातं. ज्यांना स्टॅटिस्टिकल नॉलेज आहे त्या लोकांना लवकर लक्षात येईल. आता त्याला मी कॉमन लँग्वेजमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीचा मुद्दा आहे. बरोबर. आता इथं बघा, कन्सिडर करा, मी ह्या काही शिफ्ट घेतल्यात, वेगवेगळ्या शिफ्ट. आता मी ह्या आकडे अप्रॉक्सिमेटली लिहिले बरं का, अंदाजे लिहिले, हे काही मला माहित नाही एक्झॅक्टली. नाही तर म्हणताल ॲव्हरेज 130 आहे का 120 आहे का, हे मी अंदाज असेच रॅन्डम आकडे लिहिले. मी असं म्हणेल की पहिल्या दिवशी 3 फेब्रुवारीला 3 शिफ्ट झाल्या आणि 4 फेब्रुवारीला 3 शिफ्ट झाल्या बरं का. ह्या मी असं म्हणतो की शिफ्ट 1चं ॲव्हरेज 130 होतं, शिफ्ट 2चं ॲव्हरेज 120 होतं. ॲव्हरेज म्हणतोय बरं का. ॲव्हरेज म्हणजे कशा पद्धतीचं, समजा शिफ्ट 1 मध्ये 10,000 लोकांनी पेपर दिला फॉर एक्झाम्पल. त्या 10,000 लोकांमध्ये कोणाला 100 पडले, कोणाला 120 पडले, कोणाला 130 पडले, कोणाला 140 पडले, कोणाला 150 पडले. तर 10,000 लोकांचं ॲव्हरेज 130 म्हणतोय मी. त्या शिफ्ट मधल्या 10,000 लोकांचं ॲव्हरेज 130 फॉर एक्झाम्पल. मग शिफ्ट 2च्या 10,000 लोकांचं ॲव्हरेज 120, शिफ्ट 3चं ॲव्हरेज 145, असं मी एक रॅन्डम आकडे घेतले. मग आता त्या सगळ्या शिफ्टचं म्हणजे 6 ॲव्हरेज ऑफ 6 शिफ्ट, ॲव्हरेज ऑफ ॲव्हरेज म्हणजे सगळ्या 6 शिफ्टचं ॲव्हरेज समजा 140 आलं. आता त्याच्यानंतर हे जे टॉपर आहे, टॉपरचं ॲव्हरेज त्याच्यातून एक्सक्लूड केलं, टॉपरला बाजूला काढून बरं का. टॉपरचं जे टॉपर 1% लोक जे आहे का, म्हणजे काय असतात, पेपर सोपा असला काय किंवा अवघड असला काय, त्या टॉपर लोकांना काही फरक पडत नाही. त्यांना बऱ्यापैकी जेवढे मार्क पडायचे तेवढे पडतच असतात. त्याच्यामुळे त्या टॉपर 1% लोकांना बाजूला काढल्या जातात, मग बाकीच्या लोकांचा ॲव्हरेज घेण्याचा प्रयत्न केला जातो. आता त्याच्यात आणखी पण बरेच फॅक्टर असतात बरं का, ते मी वरच्यावर सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याच्यात पण आणखी जे सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात 1-2 मार्काचा, 2-3 मार्काचा फरक होण्याचा स्कोप असतो बाकीच्या स्टॅटिस्टिकल टूलच्या नुसार. मग तुम्हाला आता नेमका फायदा कसा होतो, मला एक सांगा. सगळ्यांचं ॲव्हरेज काढलं 140 आहे, बरोबर आहे. पण मला एक सांगा, शिफ्ट 2चा ॲव्हरेज 120 आहे. मग याचा अर्थ काय घ्यायचा, की शिफ्ट 2चा पेपर थोडासा अवघड होता. बरोबर. त्याच्यानंतर आता इथं शिफ्ट 6चा ॲव्हरेज किती 150, याचा अर्थ काय घ्यायचा, की शिफ्ट 6चा पेपर थोडासा सोपा होता. बरोबर. मग आता त्या पर्सेंटेजमध्ये त्यांना आपल्याला काय केलं जातं. आता मला एक सांगा, शिफ्ट 2चा पेपर आहे, त्यांचा ॲव्हरेज 120 आहे, पण बाकी सगळ्यांचं मिळून ॲव्हरेज 140 आहे. तर मग शिफ्ट 2च्या पण पोरांना 140 पर्यंत नेल्या जातं. 120 जे होते त्यांना 140 पर्यंत नेल्या जातं. मग आता 120 जे होते ते 140 पर्यंत न्यायचे, म्हणजे मला एक सांगा, जवळपास 20 मार्काची ग्रोथ आहे. 120 वर 120 म्हणजे जवळपास 16 मार्काची ग्रोथ आहे, म्हणजे 16% ग्रोथ आहे. पण तुम्हाला प्रत्येकाला 20 मार्क वाढून भेटते का, तसं नाही. जवळपास मी असं म्हणेल की आता 15% ग्रोथ आहे, जवळपास 16%, 15%. मग ज्याला समजा 100 मार्क होते त्याला 15 मार्क वाढून भेटतील. 15%, समजा एखाद्याला 50च होते, तर 50चे 15% 7.5च होतात. 50चे 15% 7.5च होतात, मग त्याला 57.5 होतील. हे झाले ज्यांचे कमी होते त्यांचे वाढतील, पण ज्यांचे जास्त होते त्यांचे कमी पण होतील. आता समजा जे 150 होते आणि ऍव्हरेज तर सगळ्यांचं 140 आलंय, मग 150 वाल्याचे 10 कमी होतील. मग आता 150 वरून 10 कमी झाले, म्हणजे जवळपास 7-8% आसपास कमी झाले. मग त्या शिफ्टच्या सगळ्यांचे 7-8% कमी होतील. त्या शिफ्टवाल्यांचे सगळ्यांचे 7 ते 8% कमी होते. म्हणजे एखादा समजा मी असं म्हणेल, एखाद्याला 180 पडले त्या शिफ्टचे, मग 180चे 60% जवळपास 8-9 मार्क त्याचे कमी होतील. जास्त समजा जे काही असेल 7% म्हणजे 10 असतील, 12 असतील, 13 असतील, असं त्या पर्सेंटेजनुसार. म्हणजे ज्यांना सगळ्यांना मी असं म्हणेल की ज्यांचा पेपर सोपा होता त्यांचे मार्क जे पडले त्याच्यापेक्षा थोडेसे कमी करण्यात येतात, आणि ज्यांचा पेपर अवघड होता त्यांचे मार्क जे पडले, एकंदरीत कॉमन भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या शिफ्टचा पेपर अवघड होता त्यांना बोनस मार्क दिल्या जातात, म्हणजे पर्सेंटेजनुसार, नुसार, की बाकीच्यांचं सगळ्यांचं ॲव्हरेज एवढं आहे पण तुम्हाला एवढेच आले ॲव्हरेज. याचा अर्थ तुमचा पेपर अवघड होता, तुम्हाला सगळ्यांना त्या रेशोमध्ये थोडे पर्सेंटेज वाढवून भेटेल. आणि ज्या शिफ्टचा पेपर सोपा होता त्यांना इतरांपेक्षा जास्त पडलेले, तर त्यांना पण लेवलला आणण्यासाठी त्यांचं पण पर्सेंटेज थोडंसं काय करण्यात येतं, कमी करण्यात येतं.
मी असं म्हणेल की तुम्ही एवढं त्याला जास्त डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्नही नका करू, गरजही नाही. म्हणजे ते बऱ्यापैकी आणखी बरेच फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. मी एवढं सांगतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे सगळ्यांनी, तयारीच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत. तर नॉर्मलायझेशनच्या बाबतीत पण माझ्यावर विश्वास ठेवा, की याचा कोणालाच फायदा नसतो आणि कोणालाच तोटा नसतो. म्हणजे नॉर्मलायझेशन आणलंच याच्यासाठी आहे, की ज्यांना तोटा होऊ शकतो, त्यांचा पण तोटा होऊ नये आणि ज्यांना फायदा होतोय, त्यांना पण फायदा होऊ नये. सगळ्यांना एका लेव्हलला आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचा अर्थच आहे नॉर्मलायझेशन. इक्वेट मेथड म्हणजे आपण इक्वेट मेथड म्हणतो त्याला. दुसरं नाव त्याचं इक्वेट मेथड म्हणतात. इक्वेट म्हणजे काय? की सगळ्यांना समान संधी अवेलेबल करून देण्याचं काम हा फॉर्म्युला करतो. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांच्यावर अन्याय होऊ देत नाही. ह्या फॉर्म्युल्याचं कामच ते. ज्या शिफ्टवर अन्याय होत होता, त्या शिफ्टवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं, हेच या फॉर्म्युल्याचं काम आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत बिनधास्त राहा. त्याची चिंता करू नका, काळजी करू नका. ओके. होप नॉर्मलायझेशनच्या बाबतीत तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. वाटल्यास आणखी एखादा स्पेशल व्हिडिओ मी नॉर्मलायझेशनवर बनवेल वेगळा, की त्याचे डिटेल स्टॅटिस्टिकल टूल वगैरे समजून सांगणे, एक्झॅक्टली काय असतं ते, त्याच्यासाठी एखादा स्पेशल व्हिडिओ बनवेल नंतर. ठीक आहे. पण होप तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल शॉर्टकटमध्ये थोडंफार त्या बाबतीत कळालं असेल अशी अपेक्षा करतो. बरं. त्याच्यानंतरचा मुद्दा रिक्वेस्ट टू एम-एस-सी हा मुद्दा आपण बोलला, की निकाल लवकर लावा. विनंती सर्व शिक्षक मंडळीतर्फे आमची विनंती निकाल लवकर लावावा. ठीक आहे. कोर टीम खैरनार सर तुम्ही सुद्धा या बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे काय? हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता काय असतं ना, आपण परीक्षांच्या तयारीला लागलोय. मागच्या 5-7 दिवस आपण चांगली तयारी केली. मागच्या वर्ष 2 वर्ष आपण चांगली तयारी करतोय. अभ्यासाची आपल्याला एक बऱ्यापैकी आता लिंक लागली. तर मी असं म्हणेल ह्या गोष्टीचा एक फायदा पण करून घ्या. तो म्हणजे काय? टी पास नसाल तर तयारी चालू करा. हे बघा, टी पास करणं एवढं अवघड नाहीये. म्हणजे बऱ्याच शिक्षक मित्रांचं, मैत्रिणींचं असं येतं, की आमच्यावर ह्या टाकलेल्या एका प्रकारचा अन्याय आहे. या समज जे काही असेल आता लागलाय, नियम लागलाय, आपल्याला पास करायची पण ती पास करणं अवघड नाहीये. ती पास करण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत. टी पास करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करण्यासाठी नेहमी सोबत आहोत. मास्टर टीचरची पूर्ण टीम नेहमी तुमच्यासोबत आहे. टी-ईटीच्या बॅचबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला बोललोय. टी-ईटीची बॅच सुद्धा आपण 9 फेब्रुवारीपासून चालू करतोय. बॅचेस कशा परचेस करायच्या आहेत? तर मास्टर टीचर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरवर जाऊन आणि तिथून तुम्ही बॅचेस परचेस करू शकता. चालेल? बरं. होप म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असावा अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे सगळे डाऊट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झाले असेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही सर्व पास म्हणजे तुम्ही सर्व ज्यांनी सर्वांना तर म्हणू शकत नाही कारण जागा 2,500 आहे. लोकांनी फॉर्म 50,000 भरले होते. सर्वच्या सर्व तर पास होऊ शकणार नाही. पण मी असं म्हणेल, की ज्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीनं मेहनत केली, जे डिझर्व्ह करतात, त्या सगळ्यांचा चांगला मार्क येवो, चांगले मार्क येवो आणि ते सर्व केंद्र प्रमुख हो. अशा माझ्या सर्वांना शुभेच्छा. एवढं बोलून थांबतो. थँक यू व्हेरी मच. बाय बाय.